PCOS होण्याच्या आधी आपलं शरीर आपल्याला काही सिग्नल्स देतं. मुलींनो, मैत्रिणींनो, हे सगळे सिग्नल्स ओळखा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. नंबर 1, स्टबन बेली फॅट. पोटाचा आकार वेगळा दिसतो आणि बाकीचं शरीर वेगळं दिसतं. बेली फॅट एक्सरसाइजेस करायलाच हवेत. मसल ट्रेनिंग आणि बेली फॅट एक्सरसाइजेसने बेली फॅट कमी होतं आणि आपल्याला स्वस्थ दिसायला मदत होते. इन्सुलिन रेझिस्टन्स हे महत्त्वाचं कारण असतं ह्या बेली फॅटचं. त्यामुळे एक्सरसाइज करायलाच हवं. रात्रीचं स्क्रोलिंग बंद करा, म्हणजे जेवणानंतरची जी झोप येते ना ती पण कमी होईल. नंबर 2चा सिग्नल सांगितला, पोस्ट मिल स्लिपीनेस. लवकर उठायचंय, योगा मॅट घ्यायचंय, एक्सरसाइज चालू करायचा आहे. नंबर 3, पुअर कॉन्सन्ट्रेशन किंवा ब्रेन फॉग आपण म्हणतो. हा ब्रेन फॉग जर कमी करायचा ना, तर जेव्हा तुम्ही एक्सरसाइजला उठतात त्याच वेळेला ओंकार किंवा गायत्री मंत्राचं मोठ्याने पठण करा, म्हणजे जोराजोराने म्हणा. म्हणजे काय होईल, तुमचा ब्रेन फॉग बाजूला होईल, गोष्टी क्लिअर आणि स्पष्ट दिसायला मदत होईल आणि पुअर कॉन्सन्ट्रेशनवरती ह्याच पद्धतीने तुम्ही काम करू शकता. नंबर 4, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इरेग्युलर पिरियड्स, स्टॉपेज ऑफ पिरियड्स. स्टॉपेज ऑफ पिरियड्स आहे तर गायनेकोलॉजिस्टकडे जायलाच हवं. इरेग्युलर पिरियड्स असतील तर थांबू नका, एक्सरसाइज चालू करा आणि त्याचबरोबरीने आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला पहिले घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट, शुगर क्रेव्हिंग्स. शुगर क्रेव्हिंग्स असतील तर वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स मीठ आणि तिखटाबरोबर छान रोस्ट करा आणि आपल्यासोबत मुखवास या डबीमध्ये घ्या. हा मुखवास तुम्ही 1 चमचा खाऊ शकता ज्या वेळेला तुम्हाला शुगर क्रेव्हिंग्स होतात. याने काय होईल, हॉर्मोनल इम्बॅलन्स पण कमी होईल आणि तुमचं शुगर क्रेव्हिंग पण कमी होईल. PCOS ओळखायचं कसं हे सांगितलं. आता काम आजपासूनच चालू करायला हवं.